फ्रेंड्स, कैसे हो आप सभी लोग। तो हमारे समृद्धि एकेडमी पर आपका स्वागत है। तो चलो हम आज पढ़ने वाले हैं टू बी हैव फ्रेजेस। नाउ दिस इज द ग्रामर चैप्टर। पहला सेंटेंस है टू बी अफेयर ऑफ। तो क्या है? So we are translate this sentence in Marathi. Then which is this sentence to be afraid of? Then Marathi sentence is ची भीती वाटते. To be angry with. च्यावर रागवणे. च्यावर रागवणे म्हणजे काय? टू बी याचं काय झालं? च्या. अँग्री रागवणे. विथ वर. टू बी अवेअर ऑफ. च्यावर चिडलेले असणे. ची जाणीव असणे. टू बी अवेअर ऑफ. ची जाणीव असणे. फोर्थ सेंटेन्स टू बी क्रॉस विथ. च्यावर चिडलेले असणे. पहले मैं तुमको सब लिखने को देती हूँ, फिर मैं आपको पढ़ाऊंगी. क्रॉस विथ. च्यावर चिडलेले असणे. सो फिफ्थ सेंटेंस इज हंग्री. हंग्री मीन्स भूक. हंग्री मीन्स भूक. सो यू हैव राइट हियर हंग्री मीन्स भूक and to be means लागणे म्हणजे भूक लागणे. To be grateful. To be grateful इसका मराठी में मतलब होता है शी कृतज्ञपणे वागणे. शी कृतज्ञपणे वागणे म्हणजे काय? तर ग्रेटफुल हा शब्दाचं मराठीतून ट्रान्सलेट होतो कृतज्ञपणे. आणि टू चं काय होतं? शी. आणि बी चं वागणे. बी प्राऊड ऑफ. टू बी मीन्स चा and proud of means अभिमान वाटणे. 8. To be under arrested. To be under arrested म्हणजे अटकेत असणे. 9. To be interested in. To be means च्यात and interested means रस असणे. च्यात रस असणे. 10th. To be successful. Successful means यशस्वी होणे. 11th. To be sick of. To be means चा. Sick of means कंटाळा येणे. कंटाळा येणे. 12th. To be worthy of. Worthy of. To be means ला and worthy of लायक असणे. 13th. To be acquainted with. To be means she. To be means she. Acquainted with ओळख असणे. Acquainted with means ओळख असणे. Be thirsty. Thirsty means तहान लागणे. To be jealous. Jealous means मत्सर वाटणे. To be pleased with. To be means च्यावर and pleased with means खूप असणे. To be boldrums. Boldrums means अस्वस्थ असणे किंवा आपण वाटते पण म्हणू शकतो. अस्वस्थ वाटणे. To be short supply. Short supply means अपुरा पुरवठा असणे. To be groomed. Groomed means घडल्या जाणे किंवा जाणारे. जाणे किंवा जाणारे. To be over. Over means संपणे किंवा संपलेले.